नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जर तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर त्यांना 1,01,000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे. लेक लाडकी योजनेअंतर्गत आता नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहेत आणि हप्त्यांची मागणीसुद्धा तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला 5 हप्त्यामध्ये या ठिकाणी 1,01,000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला रोख रक्कम 75,000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे. आता या ठिकाणी अर्ज कसा करायचा, हा जो फॉर्म आहे तुम्हाला ऑफलाईनच भरावा लागेल. ऑनलाईनची सुविधा यासाठी उपलब्ध करण्यात आलेली नाही. आता या ठिकाणी वैयक्तिक माहितीमध्ये बघितलं तर लाभार्थ्यांचं तपशील भरावं लागेल आणि तुम्ही पहिले हप्ते दुसऱ्या हप्त्यांसाठी किंवा पहिल्या अपत्य दुसऱ्या अपत्यांसाठी किंवा जुळ्या अपत्यांसाठी अर्ज करत आहात का, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे. लाभार्थ्यांचे नाव या ठिकाणी असेल, आधार नंबर असेल, त्याचबरोबर लाभार्थ्यांचे पालकांचे आईवडिलांचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आधार नंबर, आधार क्रमांक टाकायचा आहे, भ्रमणध्वनी क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर ईमेल आय डी या ठिकाणी टाका. ईमेल आय डी महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याचबरोबर आधार कार्ड प्रत सोबत या ठिकाणी जोडावी लागणार आहे, म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स यासोबत तुम्हाला जोडायची आहे. त्यानंतर सध्यांचा निवासांचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला द्यायचे. कुठे राहता तुम्ही, घर क्रमांक असेल, ऑफिस असेल, पोस्ट, जिल्हा, तालुका, पिनकोड या बाबी तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भ्रमणध्वनी म्हणजेच या ठिकाणी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. या योजनेच्या लाभांसाठी फॉर्म भरते वेळी असलेल्या जिवंत अपत्यांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे. तुम्हाला किती मुले आता आहेत जिवंत. त्यानंतर बघितलं तर अर्ज करते कोणत्या अपत्यांसाठी तुम्ही अर्ज करतात, पहिल्या अपत्यांसाठी, दुसऱ्या अपत्यांसाठी किंवा जुळ्या अपत्यांसाठी अर्ज करतात, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची. जसे की पहिल्या अपत्यांसाठी अर्ज करत असाल तर या ठिकाणी फक्त असा टिक मार्क करा पहिल्या अपत्यांसाठी. दुसऱ्या अपत्यांसाठी करत असाल तर दुसऱ्या अपत्यावर फक्त टिक मार्क करा, किंवा जर तुम्ही जुळ्या अपत्यांसाठी करत असाल तर जुळ्या अपत्यावर या ठिकाणी टिक मार्क करायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक टिप देण्यात आलेली आहे. पहिल्या अपत्यांसाठी तिसऱ्या हप्त्यांसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल व दुसऱ्या अपत्यांसाठी दुसऱ्या हप्त्यांसाठी अर्ज करत्या वेळेस तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर बँक खात्यांचा तपशील या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. बँक खात्यांचं नाव असेल, IFSC कोड असेल, बँक शाखेचं नाव असेल, बँकमध्ये आधार लिंक आहे की नाही त्या ठिकाणी सांगायचं आहे. नसेल तरी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे पैसे असतील ते DBT फॉर्मॅटमध्ये येतील, म्हणजेच डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच आधार कार्डच्या नंबरवर तुम्हाला हे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यांच्या लाभांसाठी अर्ज केला आहे? पहिल्या टप्प्यांसाठी, पहिल्या हप्त्यांसाठी, दुसऱ्या हप्त्यांसाठी, तिसऱ्या हप्त्यांसाठी, चौथ्या आणि हा शेवटचा 5वा. तर असे 5 हप्त्यामध्ये तुम्हाला 1,01,000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर तुम्ही कोणत्या हप्त्यांसाठी अर्ज करत आहात, खास करून सुरुवात आहे त्यामुळे पहिला हप्ता असेल. जर तुम्ही सुरुवात करून दुसऱ्या हप्त्यांसाठी अर्ज करत असाल तर ते या ठिकाणी टाकायचं आहे. मी याद्वारे प्रमाणित करते की वरीलप्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य आणि परिपूर्ण, त्याचबरोबर अचूक आणि माहिती खोटी आढळून आल्यास या ठिकाणी त्या माहितींचा सर्वस्वी जबाबदार मी राहील. या ठिकाणी तुमची सही करायची आहे. जे लाभार्थींची पालक असतील त्यांची सही घ्यायची, स्वाक्षरी घ्यायची आहे. आता या ठिकाणी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे: लाभार्थ्यांचा जन्मांचा दाखला, कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसल्याबाबतचा तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला, लाभार्थ्यांचे आधार कार्डचे झेरॉक्स, त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर पालकांच्या आधार कार्डची छायाकृत प्रत, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानांची झेरॉक्स, त्याचबरोबर रॅशन कार्ड, मतदान ओळखपत्र. ज्यावेळेस शेवटचा जर तुम्ही हप्ता घेत असाल तर त्यावेळेसचं तुम्हाला मतदान कार्ड त्या मुलींचं द्यावं लागेल. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित बोनाफाईड शाळेचा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, पहिल्या अपत्यांसाठी तिसऱ्या हप्त्यांसाठी व दुसऱ्या अपत्यांसाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करत असल्याबाबतचा कुटुंब नियोजन प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणे आवश्यक राहणार आहे. अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याबाबतचा लाभार्थींचं सोय घोषणापत्रसुद्धा या ठिकाणी द्यावं लागणार आहे. आता या ठिकाणी हा जो फॉर्म आहे तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडून भरून घ्यायचा आहे. या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचं नाव असेल, मोबाईल नंबर असेल, केंद्रांचं नाव असेल,
अंगणवाडी केंद्रांचे कोड क्रमांक असेल, अंगणवाडी केंद्र लाभार्थ्यांची नोंदणी केल्याबाबतचे या ठिकाणी दिनांक असेल, शहरांचं नाव असेल, तालुका जिल्हा असेल आणि पिनकोड असेल, या बाबी तुम्हाला भरून घ्यायचं आहे. या ठिकाणी संलग्न कागदपत्रांची तपासणी यादी या ठिकाणी जी असेल, कोणकोणते कागदपत्र तुम्ही या ठिकाणी जोडलेले आहेत त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी टिकमार्क करून द्यायची आहे. अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्ही अर्ज जे सादर केला त्याचा दिनांक असेल, अंगणवाडी सेविका या ठिकाणी तुम्हाला त्यांचं नाव आणि स्वाक्षरी त्याचबरोबर शिक्का या ठिकाणी देतील. आता या ठिकाणी बघितलं तर पर्यवेक्षिका यांनी भरावयाची माहिती. आता या ठिकाणी पर्यवेक्षकांची ही माहिती या ठिकाणी नाव असेल, जे लाभार्थी आहेत त्यांचं नाव असेल आणि यांनी फॉर्म योग्यरित्या भरलेले आहे त्याची बाबतची या ठिकाणी स्वाक्षरी करून पर्यवेक्षिका देतील. आता या ठिकाणी लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविका यांनी द्यावयाची पोचपावती पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा हप्ता असे 5 हप्त्यामध्ये तुम्हाला 1,01,000 रुपये दिलं जाणार आहे. शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला 75,000 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांचं नाव असेल, कोड क्रमांक असेल, शहरांचं नाव असेल, तालुका जिल्हा असेल, राज्य असेल, लाभार्थ्यांचं नाव असेल, दिनांक असेल, यांची चेकलिस्टनुसार कागदपत्राचे फॉर्म सादर करत आहेत त्याबाबत या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची स्वाक्षरी आणि सही असेल. हा फॉर्म तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यायचा आहे. सर्वात अगोदर अंगणवाडी सेविकांकडे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म देता त्यावेळेस तुम्हाला पोचपावती घेणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही पोचपावती घेतली तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर प्रश्न विचारू शकता जर त्यांनी या फॉर्म देण्यास उशीर केलेला असेल किंवा फॉर्म दिलेला नसेल. आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला 1,01,000 रुपये अशा प्रकारे मिळतील. तर अशा प्रकारे बघितलं तर लेक लाडकी योजनेअंतर्गत तुम्हाला नोंदणी करणे सुरू झालेले आहेत, फॉर्मसुद्धा भरणे सुरू झालेले आहेत. पहिल्या हप्त्यांचे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले आहेत. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी मुलींचे जन्म हे 1 एप्रिल 2023 नंतर असणे गरजेचे आहे. 1 एप्रिल 2023 नंतर असेल तरच या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. धन्यवाद.